श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि या निमित्तानं भव्य दिव्य असा पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिकच्या जेल रोड परिसरात हा भव्य दिव्य सोहळा बघायला मिळाला। 9 न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण श्री ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ शकता। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 18 मधील जेल रोड पंचक या परिसरात राहुल नगर आहे। त्या ठिकाणी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या स्थानिक निधीतून ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर साकारण्यात येत आहे। राहुल नगर मित्रमंडळ तसेच मनोज लोळगे यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी शांत आणि भक्तिमय वातावरणाची निर्मिती व्हावी या उद्देशानं ओंकारेश्वर महादेव मंदिर साकारण्यात आले। नव्याने बांधलेल्या या मंदिराची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये मंदिराचा कलश तसेच कपालिक आघोरी महाकाल तिलकधारी महाराज उज्जैन यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला यांनी देखील पालखी सोहळ्यात नाचत गाजत आनंद व्यक्त केला। या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम हा 3 दिवस आयोजित करण्यात आलाय। यामध्ये शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी प्राण प्रतिष्ठा हा सोहळा संपन्न होणार आहे। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी पंचक येथे राहुल नगर या ठिकाणी ओंकारेश्वर महादेव मंदिर या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या नाशिक पूर्वचे कार्यसम्राट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून यांच्या निधीतून या ठिकाणी हा मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि आज या पहिल्याच दिवशी या ठिकाणी या मंदिराचा प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य अशी महादेवाची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आहे। आणि सर्व ह्या परिसरातील आपल्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यामध्ये आपले लोळगे मनोज भाऊ लोळगे तसंच त्यांचं सर्व टीम या ठिकाणी गेल्या 1-2 महिन्यापासून कार्यरत आहे या कार्यक्रमासाठी। आणि खूप अशा मोठ्या प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला। आणि आज पहिलाच दिवस हा कार्यक्रम 4 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। आज या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी पार पडली। त्यानंतर उद्या या ठिकाणी होम हवन या ठिकाणी पार पडणार आहे। तसंच त्यानंतर परवाचा 10 तारखेला कंचनताई उखाडे यांचं भव्य असं कीर्तन या ठिकाणी आयोजन केलं आहे। आणि कीर्तन संपल्यानंतर सर्व भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। नमस्कार। राहुल नगर नाशिक रोड या भागातील आज पंचक्रोशीतील या सर्व भाविकांच्या वतीने आणि आमचे छोटे बंधू आणि श्री मनोजजी लोळगे यांच्या पुढाकाराने या परिसरामध्ये एक सुंदर असं मंदिर आता या वास्तूचं आता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्या निमित्ताने आज भव्य अशी मिरवणूक या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने काढण्यात आली। उद्याचा आणि कालचा कार्यक्रम त्यांनी आज सांगितलाच आहे। 4 दिवस हा चालणारा कार्यक्रम हा सोहळा अस्मरणीय सोहळा असा हा या भागातील आहे। महादेवाच्या कृपेने हा सोहळा आणि मी या निमित्ताने आपल्या सर्व पंचक्रोशीतील सर्वांनाच विनंती करतो की या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा देखील आपण लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज लोळगे यांच्यासह राहुल नगर मित्रमंडळ आणि परिवार यांनी देखील अतिशय मेहनत घेतली आहे। विशाल वाघ, महेश पवार, संतोष आहेर, अनिल आहिरे, विलास भावनाथ, रामदास ठोके, रोहित घरटे, सुनील बलवे, किरण बोडके, निलेश मुंडे, रोहित साळी
मयूर भोये, सुनील जाधव, राजाभाऊ बोराडे, प्रवीण बोराडे, दर्शन बोराडे, ओम होळकर यासह जेल रोड परिसरातील नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.